गाईज मी आता संगमेश्वरला आहे. संगमेश्वरला असताना मला माहिती मिळाल्याप्रमाणे कर्णेश्वर एक मंदिर आहे. हे मंदिर अति प्राचीन काळातलं आहे. म्हणजे मला वाटते मौर्य संस्कृती असलेल्या काळातील ते मंदिर असावं. आणि कर्ण राजा म्हणजे आपण महाभारतातील कर्णाचा याचा काही संबंध नाही. म्हणजे त्या काळामध्ये जो कर्ण राजा आहे तर त्याच्या राजाच्या नावाच्या आधारित हे मंदिर बांधलेले आहे. ते कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर रत्नागिरी आपला कोकणातील पाहूया आपण ते संगमेश्वर मंदिर कर्णेश्वर मंदिर सॉरी. आता हे पहा हे मंदिर. या मंदिराची नक्षीकाम घुमटकाम तर पाहिलं असता की ते अतिप्राचीन असावं. तुम्ही आताच्या काळामध्ये जर एखादं मंदिर बघितलं तर नक्काशी असते ना, म्हणजे जे कोरीव काम नक्षीकाम केलं असतं तर असं काही ह्या घुमटाच्या वरचा जो भाग आहे कळसाच्या वगैरे भाग आहे तसलं कुठलंही काम दिसत नाही. खालच्या भागामध्ये दिसतं आहे थोडंफार. म्हणजे हे मंदिर अत्यंत प्राचीन असावं असं मला वाटतं आहे, मौर्य संस्कृतीतलं. आणि हे असं हे मंदिर दिसतं आहे मला. मंदिराचं बांधकाम तसं सुरेख आहे, पण मला आश्चर्याची गोष्ट होते की आत्ताच्या किंवा आलेल्या आणखी हजारो वर्षापूर्वीसुद्धा घुमटावर काही नकाशीच असायची. आणि मौर्य संस्कृती ही खूप जुनी आहे, त्यामुळे कदाचित ते नसावं. हा बघा हा परिसर दिसतोय. आणि पाहूया आता आपण जर मध्ये गेलो तर आपल्याला त्या पुजाऱ्याकडून कदाचित माहिती मिळेल की मंदिर काय. हा मला वाटतं दीपस्तंभ असावा त्या काळातील. म्हणजे साधेसुद्धापणामध्ये हे केलेलं आहे, बांधलेलं आहे. हे छोटे मंदिर आहे. आणि आता आपण हा कर्णेश्वर मंदिराचा आता पांडवकालीनचा उद्देश दिसतो. म्हणजे पांडवकालीन म्हणजे विचार करा तुम्ही, त्या टायमाला महाभारताचा संबंध येतो. कसबा संगमेश्वर असे हे मंदिर दिसतंय. मंदिराची कलाकुशी हे जरा शिवलिंग हां. तर मग त्यांनी थोडंसं हे पहा, हे जरा ते बघतोय. मला अतिप्राचीन मंदिर दिसतंय. आता जर संबंध जर मंदिर जर पाणीवाल नसेल त्यामुळे त्यांचं हे कर्णेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिराचं शिवलिंग तुम्ही बोला बोला. जर ते पांढरे गंध लावलं समोर लाव आणि कपाळाला पण लाव. तुमच्या पण लाव. समोर लाव फुल घातले बघा. हा फुलाचे हे समोर लाव. समोर लाव. फुल घातले बघा. हा तिथे लाव. आणि हात जोडा तुम्ही टेप करून घेतो. हा सगळ्यांचे झाले मित्रमंडळी येते सगळे. तुम्ही या एकत्र या, माहिती सांगणार आहे या. ते वेगळे आहे. एक मिनिट ते सांगा तुमचं. टेप करताय ना. नाव सांगा. मंगेश तांडे. हात जोडा. या कुठे भावपूर्ण भक्तीपूर्ण मित्रमंडळी दर्शन केले, पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जे काही सगळ्यांच्या मनात इच्छा आहेत, मनोकामना आहेत, संकल्पना आहेत त्या पूर्ण करा. अडीअडचण काय असतील दूर करा. ज्या ज्या वेळेला अडचणीला हाक मारतील हाकेला उभे राहा. अशी सेवा करून घ्या. कृपा दृष्टी ठेवा. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. सगळे फिरवा. यांच्याकडे फिरवला का कॅमेरा? यांच्याकडे कॅमेरा फिरवला. आता टेप करून या. माहिती सांगतो. माहिती सांगा. येत आता आलेले दर्शन घ्या. या या या. मी तुम्हाला वेळ लागेल नाही तर 10 मिनिटं लागतील माहिती सांगायला. या इकडे. हां ते पांढऱ्या गंध लावा. प्लेटमध्ये लावा गंध. दक्षिणा ताटात ठेवा. हां दक्षिण. आज सोमवार आहे ना. दक्षिणा ताटात ठेवा. होय सोमवार. जरा हे घ्या वाटा सगळ्यांना द्या.
आज सोमवार आहे, अभिषेक आहे. अभिषेक आहे. मला ते पॅलेस नाही येते, हात ना उजवा हात आणि उजवा पाय नाही चालत. या एक ह्याला द्या, इकडे द्या, सगळ्यांना घ्या. तीर्थ घ्या. थांबा, हात आलेले कुठे आहेत? थांबा. हा नाव सांगा. हात आलेले निंगणकर. तुमचं हात जोडा. या कुटुंबाने भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, पूजा केली, प्रार्थना केली. मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जे काही तुमच्या मनात इच्छा आहेत, मनोकामना आहेत, संकल्पना आहेत, त्या पूर्ण करा. गुरुदेव दत्त. आता झालं ना सगळ्यांचं? लक्षात आता ठेवा नंतर. आता हे मंदिर नाही, त्यांना सांग. आता हे मंदिर आहे ना, असंच राहून दे मोबाईल. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हात हातोडा आणि छनीन तयार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही आहे. आज पार्वती माता आहे, शिवाय शिव पार्वती आहे. हा बघा पार्वतीचा 5वा कळस. म्हणून आपण शुभ कार्याला 5च कळस वापरतो, घागरी वापरतो. आणि 5व्या घागरीवरती शिव पार्वती आहे, म्हणून तिथे पूजा करायची. हा पार्वतीचा 5वा कळस. हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात, फोटो काढून घ्या. हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात. म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाजतात, झाडावरच्या कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. म्हणून व्यवहारामध्ये शंखाने संशय घ्यायचा नसतो. शंख वाजतात, कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. ते बघा, घ्या तिकडे फोटो. ते बघा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे राजस्थानमध्ये. उभा घ्या. ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे राजस्थानमध्ये. त्यानंतर ब्रह्मदेव इथं आहेत, पलीकडे सूर्यदेव आहेत. म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे, म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. नंतर संपूर्ण प्रदक्षिणा घालायची. पलीकडे सूर्यदेवांचं आज जाऊन पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घड्यांचा रथ आहे. डोक्यावरती 12 राशी आहे. 12 राशी सूर्याभोवती फिरतात, म्हणून सूर्यदेवाला 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून आपण सूर्योपासना करतो, आराधना करतो. ग्रहपीडा असते, शनी, राहू, मंगळ, केतू, कुठलाही ग्रह असून दे, 12 ग्रह असून दे, 12 ग्रह सूर्यदेव शांत करतात. म्हणून सकाळी उठून सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्याला संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. आणि थांबा जरा. पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुर्विद्या घ्यायला परशुरामकडे होते. आणि परशुरामानं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते. मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जाकमाता देवी आहे. ती पाठ होण्यापूर्वी कोंबड्याच्या रूपाने ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटावर रोटी जेवले, नंतर निघून गेले. ती ही 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटं आहेत, दाखवतो. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं. मंदिराचे कळस राहिले. ते कळस होऊ नये, आपलं महत्व कमी होईल. प्रति काशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याच्या रूपाने ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. पाठ होण्यापूर्वीच खोटं ओरडली. आणि पांडवांच्या कौरव पाठीवर होते. अज्ञात असत होते पांडव. परत पांडवांना 12 वर्ष जायला लागलं असतं. म्हणून हे वरचे कळस झाले नाही आहेत. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली जायचं, पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. अलकनंदा, वर्णनी शास्त्री, 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे, भीमा, भामा, इंद्रायणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर, ते संगमेश्वर. आता इथून 40 मिनिटं मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे. पहाडमध्ये गुहा आहे. गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे. शांत वातावरण आहे. आणि कैलासपती दर्शन मिळतं, नागराजांचं दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं, हात हातोडाने छनीन तयार केलेलं, एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं
3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला एक दिवस एक रात्र 6 महिन्याची होती. सूर्य उगवला ते 6 महिने मावळत नव्हता, म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळची एक दिवस, त्यावेळचा एक दिवस, त्यावेळची एक रात्र, म्हणजे आताचे 6 महिने. अजून उत्तर ध्रुवावरती, दक्षिण ध्रुवावरती 1 महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची, 6 महिन्याची रात्र, 6 महिन्याचे दिवस अजून आहे. म्हणून याला एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीचं मंदिर म्हणतात. आता महाद्वारामध्ये 8 दिशांचे देव आहेत. दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे, उत्तरेला समुद्र मंथन आहे, पश्चिमेला महादेव आहे. मंदिराच्या पाठीमागचा फोटो काढायचा, मंदिर गोल येतं. पलीकडे ब्रह्मदेव आहे, सूर्यदेव आहेत, म्हणून ह्याच मंदिराला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे, म्हणून ह्याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. बाकी ठिकाणी प्रदक्षिणा घालू नका, तिथे नंदीने गायमुख असतं, म्हणून इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणा सारखी. आता संपूर्ण प्रदक्षिणा घालायची. पलीकडे आज जाऊन सूर्यदेवांच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. नंतर बघा डोकीवरती 12 राशी आहे. 12 राशी सूर्याभोवती फिरतात, म्हणून सूर्यदेवांना 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून सूर्योपासना करायची. म्हणून सूर्योपासक कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचा कर्णेश्वर. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गुरुदेव शिवाला संभाळ करा. तुम्ही थांबलात म्हणून माहिती मिळाली.